हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही परळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तर आपण बघत आहोत एनएपी बीकॉम सेकंड इयर सेमिस्टर थर्ड कंपनी अकाउंट व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं आपण यील्ड मेथड मध्ये पहिले झाली आपली नेट एसेट मेथड आणि यील्ड मेथड आणि किंवा या दोन्ही विचारलेले असतील तर बोथ मेथड आहे की नाही. तर जेव्हा तुम्हाला फक्त यील्ड मेथड विचारलेली असेल, कोणती मेथड विचारलेली असेल बेटा, यील्ड मेथड अगर तुम्हाला बेटा विचारलेली असेल तर आपण कोणत्या ती पद्धतीने सोडवावी तर आता त्याकडे लक्ष द्यायचं. तर तुम्हाला स्क्रीनवरती गणित दिसतच आहे, तर त्या गणितावरचा तुम्ही काय करसान बेटा, फोटो काढून घेसान आणि ते गणित काय करसान तुम्ही लिहून घेसान. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तर त्या गणितामध्ये आता माझ्याकडे बुकलेट आहेत. तुम्हाला अगर बुकलेटचे पीडीएफ वगैरे हवे असेल तर मला कॉल करा, मेसेज करा, कमेंट्स करा आणि मला सांगा. आणि आपली बॅच जी आहे ते त्यानंतर सुद्धा तुम्हाला मी लाईव्ह बॅच सुद्धा शिकवत असतो, तर तुम्ही त्या लाईव्ह बॅच वरती सुद्धा तुम्ही शिकू शकता, काहीच हरकत नाही. म्हणून सांगतो विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह वरती सुद्धा अगर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही लाईव्ह सुद्धा शिकू शकता. त्याच्यामध्ये एक्झाम्पल खूप सारे मी शिकवत असतो. तर बघा आता, तर 30 त्यांनी दिलेलं आपल्याला गणित मी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती आहे, तुम्ही फोटो काढलेलाच असेल तर आपण बघूया आता. तर बघा विद्यार्थी मित्र, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स. कोणते शेअर्स बेटा? इक्विटी शेअर्स. याच्यामध्ये दिलेल्या तुम्हाला 14% प्रेफरन्स शेअर्स ऑफ द 100 इच आणि त्यानंतर आपल्याला दिलेला आहे 20,000 इक्विटी शेअर्स ऑफ 10 इच आहे ना. तर बघा आता अॅन्युअल प्रॉफिट दिलेले इथं 1, 2, 3 आणि 4. टॅक्स रेट दिलेला 50%, जनरल रिझर्व्ह फॉर टॅक्सेशन 20%, नॉर्मल रेट 20%. तर सगळ्यात पहिले आपण ऍव्हरेज प्रॉफिट काढूया. कोणतं प्रॉफिट काढ, आणि यामध्ये कुठेही यांनी दाखवलेलं नाही आहे की बा ही यील्ड मेथड आहे म्हणून. ज्यावेळेस या पद्धतीचं गणित दिलेलं असेल त्यावेळेस आपण समजून जायचं की हे गणित यील्ड मेथडचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. आणि हे गणित जे आहे ते मोस्ट आयएमपी गणित आहे बेटा, एकदम मोस्ट आयएमपी गणित आहे, पेपर मध्ये आलेलं गणित आहे, मोस्ट आयएमपी. तर बघा आता सगळ्यात पहिला फर्स्ट नंबरचा जो फॉर्म्युला असतो तुमचा, सुरुवातीला कॅल्क्युलेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. average profit AP is equal to total profit minus loss upon year. म्हणजेच AP is equal to total profit. मग टोटल प्रॉफिट कोणकोणते आहेत आपल्याला बघा 1,90,000 सुरुवातीला, 1,90,000 प्लस 2,10,000 प्लस 2,05,000 प्लस 2,15,000 मायनस लॉस अपॉन इयर आहे की नाही. तर इयर 1, 2, 3, 4 घेतल्याचा 4. हे किती? 4. तर बघा आता याची सगळ्यांची आपल्याला करायची ऍडिशनल, यांची सगळ्यांची काय करायचं तुम्हाला ऍडिशनल. मग आता ऍडिशनल करताना ऍडिशनल दाखवायची. आपण ऍडिशनल जी सांगितलेली आहे मी तुम्हाला, बघा आता ऍडिशनल करूया. 1,90,000 प्लस 2,10,000 प्लस 2,05,000 प्लस 2,15,000 म्हणजे 8,20,000 मायनस 0 अपॉन 4 आहे की नाही. ते 0 आपण काढून घेऊ काय. तर AP इज इक्वल टू, यांना डिवायडेशन करा, याला 4 काय करायचं बेटा, डिवायडेशन. म्हणजे हे येणार आहे 2,05,000. 2 किती येणार? 5,000. तर बघा आता 2,05,000 आल्यानंतर त्यांनी तुम्हाला अगर टॅक्स 50% सांगितलेलं असेल तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला टॅक्स हे 50% मायनस करावी लागते. काय करावं लागते बेटा? मायनस. तर बघा आता इथं दिलेला बेटा आपल्याला तुम्हाला दाखवत आहे मी की हे बघा टॅक्स रिझर्व्ह 50% म्हणून. तर सगळ्यात पहिले ही मायनस करायचं ऍव्हरेज प्रॉफिट आल्या नंतर, असं नाही की बा याच्या खाली दिलेला म्हणून. तर सगळ्यात पहिले टॅक्स मायनस करायचा आपल्याला. तर टॅक्स बघूया आपण.
तर 50% टॅक्स हा इथं टॅक्स 50%, टॅक्स रेट ऑफ 50%. आता याच्यात अगर 50% म्हटलं बेटा आपल्याला, तर हे 50% 2,01,500 दाखवायचे, आणि ही जी अमाऊंट आहे याच्याच वरती 50% काढायचं आहे तुम्हाला. ही जी अमाऊंट आहे यावरतीच 50% काढायचं असते. 2,05,000 इंटू 50, त्याला डिवायडेशन किती करायचं? 100. 20 कट 20 कट, यांचं मल्टिप्लिकेशन करा या संख्येसोबत, म्हणजेच ते येणार आहे 1,02,500. 1,02,500. मग हे मायनस करा बेटा याच्यामधून. काय करायचं ते आपल्याला? मायनस. काय करायचं ते? मायनस. मग मायनस केल्यानंतर कोणती अमाऊंट येणार? हेच अमाऊंट येणार, कारण की हाफ होऊन राहिलेली आहे ती काय होत आहे? हाफ होत आहे. 1,02,500 आहे की नाही? हा. त्यानंतर आता आपल्याला त्यांनी जनरल रिझर्व्ह म्हणून दाखवलेला 20%. बघा, जनरल रिझर्व्ह टॅक्स ट्रान्सफर टू 20% प्रॉफिट आहे की नाही बेटा? हा. तर तुम्हाला मी प्रत्येक वेळेस दाखवत आहे आणि तुमच्याकडे सुद्धा अवेलेबल आहेच. हा. तर जनरल रिझर्व्ह 20%. मग आता इथं हा 20% सर कशावरती काढायचा? जनरल रिझर्व्ह त्यांनी जे दिलेलं आहे ते वाक्य लिहा, नाही तर मग 20% दाखवा. तर आपण एक काम करू, वाक्य लिहून घेऊ बेटा, काहीच हरकत नाही, आहे की नाही? हा. जनरल रिझर्व्ह. ओके. जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्ह 20% म्हटल्यानंतर या अमाऊंट वरतीच 20% काढायचं आणि ते त्याच्यामधून मायनस करायचं. ते यामधून काय करायचं? मायनस. तर या अमाऊंट वरती म्हणजे 1,02,500 वरती 20% किती येणार आहे? 20%. ते 20% येते, काढून बघूया आता आपण. 20% 1,02,500. कसं काढायचं वगैरे मी ते पण तुम्हाला सांगतो बेटा. हे बघा, 1,02,500 इंटू करायचं हे 20 आणि हे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह, हे पर्सेंटेज म्हणजे 20,500. 20,000 किती? 500. 20,500 हे मायनस करा त्याच्यामधून. हे काय करावं लागेल? मायनस. मग हे मायनस 2,500 82,000. बघा आता त्याच्यामध्ये अजून सर काही दिलेलं नाही आहे. मग आता काय मायनस करायचं? नॉर्मल रेट दिलेला आहे, तर नॉर्मल रेट आपण कॅपिटल मध्ये युज करत असतो. ज्यावेळी तुम्हाला प्रेफरन्स शेअर्स दिलेले असतील यील्ड मेथडमध्ये, तर तुम्हाला ते प्रेफरन्स शेअर्स यील्ड मेथडमध्ये मायनस करावे लागतात. तर त्यांचं डिव्हिडंड हे कंपल्सरी देणे आवश्यक असते. डिव्हिडंड कंपल्सरी देणे काय असते? आवश्यक असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1,040%. बघा हे इथं आहे 40% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच आणि 100 इच. हा, म्हणजे 1,040% प्रेफरन्स शेअर्स ऑफ 100 इच हे जे दिलेलं आहे. तर 1,000 मोबाईल आहेत, एक मोबाईलची किंमत ₹100. तर आपल्याला 40% काढायचं. मग सर याच्यावर काढावं लागते का? नाही. 1,000 नी या 100ला पहिले मल्टिप्लिकेशन करावं लागेल, म्हणजे कॅपिटल माहिती करून घ्यावं लागेल त्यांचं. म्हणजे 100 व्यक्ती आहेत, एक व्यक्ती ₹100 देऊन राहिला, तर प्रत्येक व्यक्तीकडनं किती पैसे जमा होणार आहे, आणि त्याच्यावरती तुम्हाला ते काढावे लागते. तर बघा आता 1,000 बेटा इंटू 100 म्हणजेच किती येणार आहे ते? 1,000,000. 1 lakhs किती आले बेटा? 1 lakhs. आता या अमाऊंट वरती ही जी अमाऊंट आली याच्यावरती काढायचं आपल्याला 40% डिवायडेड बाय 100. हे 40% डिवायडेड बाय 100. मग पर्सेंटेज कसं काढतात मी आताच तुम्हाला सांगितलं, तर मी पुन्हा सांगतो बेटा. बघा आता 1 lakhs हे 1 lakhs इंटू 40 आणि हे पर्सेंटेज चिन्ह दाखवा, म्हणजे 14,000. म्हणजेच त्यांना डिव्हिडंड जे दिले जाते 40% डिव्हिडंड जे दिल्या जाते त्या व्यक्तींना डिव्हिडंड, ते इथं काय करायचं? 82,000 मायनस 40,000. किती बेटा? 40,000. हे मायनस करायचं, म्हणजेच हे येणार आपलं 68,000 एपी. म्हणजे आता आला आपला एपी हा 68,000. किती आलेला बेटा? 68,000 हा आलेला आपला एपी. आला का लक्षात? म्हणजेच तुम्हाला बघा यील्ड मेथड मध्ये मोस्ट टाइमचं जे गणित विचारलेलं आहे त्यांनी, ते या पद्धतीने त्या पेपरमध्ये आलेलं होतं. आता तुम्ही हे पद्धतीने अगर विचारलेलं असेल तर मायनस करायचं, असे गणित आपले अजून भरपूर होणार आहेत. त्याची काळजी करू नका. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण की पुन्हा दुसरा फॉर्म्युला आपण यूज करूया. तर दुसऱ्या फॉर्म्युलाला जागा भरपूर पाहिजे, त्याच्यामुळे हे आपण पुसू नंतर. स्क्रीनशॉट काढला बेटा? हा, बघा आता
म्हणजेच तुमचा एपी किती आलेला आहे 68,000. ओके. इथं बसणार का? नाही बसत. बघा पुसूनच घेतोय. फक्त एपी लक्षात ठेवा आता. बघा आता त्याच खाली हे 1 नंबरचं झालं आपलं, हे झालेलं आहे. म्हणजे हा जो एपी आलेला आहे आपला, हा एपी आहे 68,000. इथे आपला 68,000. 2 नंबरला कॅल्क्युलेशन्स ऑफ पर्सेंटेज ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट टू इक्विटी शेअर्स कॅपिटल. इक्विटी शेअर्स कॅपिटल आहे की नाही? इक्विटी शेअर्स कॅपिटल. तर बघा आता हा पर्सेंटेज. मग आता तुम्हाला जो नंतरचा तो फॉर्म्युला ESC आहे की नाही, इज इक्वल टू काय फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला मी, तो फॉर्म्युला आपला ॲव्हरेज आहे की नाही. ॲव्हरेज म्हणजे हा जो ॲव्हरेज असेल, ॲव्हरेज प्रॉफिट अपॉन इक्विटी शेअर्स कॅपिटल इंटू 100. इक्विटी शेअर्स कॅपिटल इंटू 100. तर शेअर्स कॅपिटल ॲव्हरेज प्रॉफिट किती आहे 68,000. हा 68,000 दाखवला आता आपण इंटू 100. मग इक्विटी शेअर्स कॅपिटल सर त्याच्यामध्ये आम्हाला दिसत नाही आहे. मग इक्विटी शेअर्स कॅपिटल किती आहे? तर बघा 20,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच. तर मोबाईल दिलेला आहे 20,000. एक मोबाईलची किंमत आहे 10 रुपये. म्हणजे असे पूर्ण कॅपिटल किती असणार? मग आपल्याला याचा कॅपिटल काढायचा आहे. काय काढायचं बेटा? कॅपिटल. यांचं करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन. तर पहा बेटा, 20,000 इंटू 10. कोणत्याही संख्येनं एक मल्टिप्लिकेशन करा, एक 0 वाढवून द्या. 2 lakhs आहे की नाही? हा, या संख्येनं वरच्या संख्येसोबत मल्टिप्लिकेशन करा. 2 0. त्यानंतर हे 2 lakhs. 5 0 कट. 1 2 3 5 0 कट. 68 डिवायडेशन बाय 2. म्हणजेच आपलं जे इथंच लिहितो ना, आहे की तिकडे आपण दुसरा फॉर्म्युला यूज करू अजून. डिवायडेशन 68ला डिवायडेशन केलं तर 34 हे पर्सेंटेज आलं. म्हणजेच ESC इक्विटी शेअर्स कॅपिटल हे एकाशामध्ये येणार आपलं पर्सेंटेज मध्ये. आता आपल्याला रुपीज काढायचा आहे यील्ड मेथडची व्हॅल्यू. काय काढायची बेटा? यील्ड मेथडची व्हॅल्यू. तर बघा आता यील्ड मेथडची व्हॅल्यू काढताना 3rd नंबरचा फॉर्म्युला. 3rd नंबरचा काय लिहायचा आपल्याला? फॉर्म्युला कॅल्क्युलेशन्स ऑफ व्हॅल्यू. म्हणजे व्हॅल्युएशन दाखवा किंवा व्हॅल्यू दाखवा. तर कोणी कोणी व्हॅल्युएशन दाखवते. तर व्हॅल्युएशन दाखवताना व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स बाय यील्ड मेथड. बघा बाय यील्ड मेथड. मग बाय यील्ड मेथड मध्ये आपल्याला आता फॉर्म्युला लिहायचा आहे VS इज इक्वल टू. तुम्हाला जे इथं तुम्ही हेडिंग मध्ये लिहिलेलं असेल हे संपूर्ण हे ते या फॉर्म्युल्यामध्ये येते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ही गोष्ट काय करायची? लक्षात ठेवायची. वाटल्यास तुम्हाला तो पूर्ण अगर दाखवायचा असेल तुम्ही पूर्ण दाखवता. एक वेळा तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये याचा स्क्रीनशॉट काढायचा, याचाही स्क्रीनशॉट काढा. मी पूर्ण फॉर्म्युला तुम्हाला 3 नंबरचा याचा लिहून दाखवत आहे. हे मी पुसतो आता. बघा हे आपले आलेलं आहे किती पर्सेंट बेटा? ESC इज इक्वल टू 34%. ओके. तर बघा आता तर 3rd नंबरचा काय काढायचं आपल्याला? VS इज इक्वल टू पर्सेंटेज ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट टू इक्विटी शेअर्स कॅपिटल अपॉन काय करायचं त्याला? अपॉन रेट ऑफ रिटर्न लिहायचं बेटा. काय लिहायचं आहे तुम्हाला? रिटर्न. हे रिटर्न्स इनटू पेड ऑफ शेअर्स आहे की नाही? व्हॅल्यू. आता पेड ऑफ शेअरची व्हॅल्यू
मग आता हे पर्सेंटेज ऑफ इक्विटी शेअर प्रॉफिट किती आलेलं आहे आपलं 34%. रेट ऑफ रिटर्न म्हणजे हा जो रेट दिलेला आहे हा किती दिलेला आपल्याला, तर हा आपल्याला दिलेला होता त्यांनी नॉर्मल रेट ऑफ 20%. नॉर्मल रेट ऑफ 20%. मग हा आपण घेतलेला इथं 20% इंटू पेड ऑफ शेअरची व्हॅल्यू. पेड ऑफ शेअरची व्हॅल्यू किती आहे बघा बेटा, 20,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. किती आहे बेटा हे 10 each दिसलं. आता हे 10 each. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही व्हिडिओ शेअर्स करायला सुद्धा विसरू नका. जेवढ्या तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचत असेल तेवढ्या मित्रांपर्यंत तुम्ही पोहोचा, म्हणजे त्यांना सुद्धा हे गणित आणि एक्झाम्पल माहिती होतात आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा त्यांना माहिती होणार. तर बघा आता विद्यार्थी, आणि तुम्हाला अगर एक्झाम्पल अजून जास्त अगर शिकायचे असतील तर तुम्ही लाईव्ह बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर लाईव्ह बॅच होती, त्याचा टायमिंग दिलेला आहे, माझा फोन नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही ग्रुपवर मी मग नंतर तुम्हाला जॉईन करतो आणि तुम्हाला त्याच्यावरची लिंक पाठवतो. ओके बेटा. हा, आता यांचं करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन. 340 हे 20. ओके. हा, यांचं करायचं आहे तुम्हाला डिवायडेशन. त्यांचं आपल्याला काय करावं लागते, डिवायडेशन. हे 20 कट करा, 20 34 म्हणजे 70. हे आलं रुपीज, म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ रुपीज म्हणजे शेअरची जी किंमत आहे ती आली आपली 70. किती आलेली आहे बेटा 70. ओके, आलं लक्षात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा आणि सबस्क्राईब करणे विसरू नका. आणि खाली बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला नोटिफिकेशन ही मिळतच राहणार. मी नवीन नवीन जे व्हिडिओ अपलोड केलेले असतील त्याचे नोटिफिकेशन ही मिळत राहणार. स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या. ओके, काढला बेटा स्क्रीनशॉट. हा, त्यानंतर जय हिंद जय महाराष्ट्र.